हॅलो माय यूट्यूब फॅमिली, कशा आहात तुम्ही सर्व? नक्कीच मजेत असणार. मी सुद्धा खूप मजेत आहे. मी स्नेहल तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर ना, आजचा व्हिडिओ कशाबद्दल आहे हे तुम्हाला टायटल थंबनेल बघून लक्षात आलंच असेल. सो खूप वेळा विचारला जाणारा प्रश्न ते म्हणजे यूट्यूब व्हिडिओज तू एडिट कसे करते, शूट कसे करते, अपलोड कसे करते, थंबनेल कसे बनवते, या सर्व गोष्टी. सो आजच्या व्हिडिओमध्ये मी हे सर्व पॉईंट्स कव्हर करणार आहे. सर्वात आधी तर तुम्हाला सांगते की मी व्हिडिओ शूट कसे करते आणि त्याच्यानंतर तुम्हाला मग बाकी सगळं सांगते. सो चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर व्हिडिओसाठी लागणारे सर्वात महत्त्वाच्या गोष्टी ते म्हणजे ट्रायपॉड. सो माझा ट्रायपॉडवर मोबाईल लागलेला आहे, पण मी तुम्हाला एक हे दाखवते आहे. सो ही एक स्टिक आहे जी अशा काहीच्या पॅकेजिंगमध्ये रिसीव्ह होते. ही खरं तर सेल्फी स्टिक आहे आणि ही खूप लांब सुद्धा होते. याला जर उभं करायचं असेल ना तर बघा, असं काहीसं याचं स्टँड आहे आणि हे असं ओपन होतं. आता इथे तुम्हाला येल्लो लागलेलं दिसत असेल तर यासाठी, कारण ही माझी स्टिक तुटली होती पार्टकडनं, सो त्यांनी मला ही जोडून दिलेली आहे. बाकी ही स्टिक खूप छान कंडिशनमध्ये रिसीव्ह होते. याच्यासोबत ना एक ब्लूटूथ सुद्धा आहे बघा. म्हणजे सपोज ही स्टिक तुम्ही लावली आहे जिथे तुम्हाला व्हिडिओ शूट करायचा आहे तिथे, त्यानंतर तुम्ही थोडं लांब आहात तर तुम्ही ना ही बटन सुरू करून, म्हणजे ब्लूटूथला कनेक्ट करायचं आपल्या मोबाईलच्या, आणि ही बटन सुरू करून तुम्ही व्हिडिओ सुरू करू शकता आणि व्हिडिओ बंद सुद्धा करू शकता. मी तर याचा यूज करत नाही. मी फक्त ज्यावेळी मला जमिनीवरचे व्हिडिओज घ्यायचे असतात तेव्हा ना ही छान फोल्डेबल आहे. हे बघा, एवढं हे फोल्ड होते. तर मी काय करते, इथे मोबाईल लावते बघा. इथे व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल दोन्ही होतात आणि ना ह्याच्यामध्ये लाईट आहे. या लाईटला 3 मोड आहेत आणि हे बघा, व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल दोन्ही होते. अशा फ्रेममध्ये व्हिडिओ मोबाईल टाकायचा असं तुम्ही व्हर्टिकल व्हिडिओ शूट करू शकता, जे यूट्यूबला शॉर्ट्समध्ये असतात आणि इन्स्टाला रील असतात. सो ते व्हर्टिकल फॉर्मॅटमध्ये असतात. आणि बाकी हॉरिझॉन्टल व्हिडिओ शूट करायचा असेल तर असं करायचं, ह्याच्यामध्ये मोबाईल लावायचा, ॲडजस्टेबल आहे ही स्टिक, आणि त्याच्यानंतर तुम्ही हॉरिझॉन्टल व्हिडिओ शूट करू शकता. सो अशी ही स्टिक आहे. याची हाईट सुद्धा खूप जास्त आहे. हे बघा, एवढी हाईट आहे याची. मी तुम्हाला व्यवस्थित दाखवते. हे बघा, एवढी हाईट आहे याची. म्हणजे एवढ्या हाईट पर्यंत तुम्ही याने शूट करू शकता. याच्यामध्येच ना आणखी एक स्टिक येते ज्यामध्ये हाईट याच्यापेक्षा जास्त असतं, म्हणजे आपल्या हाईट पर्यंत वगैरे. पण मला फक्त ही हँडी पाहिजे होती. माझ्याकडे ट्रायपॉड आहे त्याच्यामुळे मी ही स्टिक मागवलेली. मी तुम्हाला याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. खूप छान क्वालिटीची आहे, छान उभी सुद्धा राहते अशी ही स्टिक आहे आणि तुम्ही याला कमी जास्त करू शकता इझिली. आणि मी तरी खरं तर हे असे जमिनीवरचे वगैरे जे व्हिडिओ घ्यायचे असतात ना त्याच्यासाठी मागवलेली आहे. आणि ही खरं तर सेल्फी स्टिक आहे. सो तुम्ही याला असं शूट वगैरे करायचं असेल तर यूज करू शकता. आणि बॅकनी सुद्धा खूप छान शूट होते. ही झाली एक स्टिक. त्याच्यानंतर माझ्याकडे आहे ट्रायपॉड. मी आता तुम्हाला ट्रायपॉड दाखवते. असा काहीसा माझा ट्रायपॉड आहे. हा मी Amazonवरचा परचेस केलेला आहे. मी याची सुद्धा लिंक देईल. आणि याच्यामध्ये ना हे बघा, व्यवस्थित ॲडजस्टमेंट आहे. याला असं गोल गोल फिरवलं की ही क्लिप वर जाते. याच्यामध्ये मोबाईल टाकायचा, त्याच्यानंतर याला फिरवायचं आणि असं हे लॉक होऊन जातं. त्यानंतर हे ॲडजस्टमेंट आहे, तुम्हाला हे असं सुद्धा करू शकता. हे 360 रोटेट सुद्धा होते, सो तुम्ही ते सुद्धा करू शकता. आता मी तुम्हाला सांगते की ह्याची हाईट किती आहे. बघा, या क्लिप्स असतात. हे बघा, या क्लिप्स ओपन करायच्या, याला लॉक करायचं. हे बघा, याच पद्धतीने मी तिन्ही क्लिप्स काढून घेते. हे बघा, याची एवढी हाईट आहे. तुम्ही बघताय एवढी हाईट आहे. सो शूट बद्दल तर झालं. आता मी तुम्हाला सांगते की मी व्हिडिओ म्हणजे ट्रायपॉडचं वगैरे सगळं सांगितलं. आता मी कॅमेराच्या सेटिंग्स तुम्हाला साईडला दाखवते स्क्रीनशॉटमध्ये, तुम्ही ते सगळं बघू शकता. तर माझ्याकडे ना आयफोन आहे. मी तुम्हाला आयफोनच्या कॅमेराच्या सेटिंग्स सांगते आहे. हां, मी तुम्हाला आयफोनच्या कॅमेराच्या सेटिंग सांगते आहे. इकडे साईडला दाखवते. तुमच्याकडे जर साधा मोबाईल असेल, आधी मी साध्या मोबाईलमध्ये शूट करायची आणि माझ्याकडे ओप्पो होता, मी त्याच्यामध्ये सुद्धा शूट केलेले व्हिडिओज. विवो होता, मी त्याच्यामध्ये सुद्धा व्हिडिओ शूट केलेले आहे. आता माझ्याकडे आयफोन 15 आहे. सो त्याच्या कॅमेराच्या ज्या काही सेटिंग्स आहेत ना त्या मी तुम्हाला इकडे साईडला दाखवते आहे. मी या सेटिंग्समध्ये शूट करते. आधी मला या गोष्टी माहिती नव्हत्या, पण मी बघितलं की बाकीचे आयफोन युजर्स आहेत ना त्यांच्या
क्वालिटीमध्ये खूप जास्त फरक आहे आणि माझ्या कॅमेऱ्याच्या क्वालिटीमध्ये व्हिडिओज अपलोड केल्यानंतर खूप फरक आहे. सो त्याच्यानंतर मी काही रिसर्च केला आणि तेव्हा मला या सेटिंग्स कळलेल्या. तेव्हापासून मी याच सेटिंग्स यूज करते आणि तेव्हापासून ना माझा म्हणजे छान चाललं. तर व्हिडिओची क्वालिटी खूप छान येते आहे. तर मी ना 4K मध्ये शूट करते, 4K 20 FPS मध्ये. तुम्हाला जर करायचं असेल तर तुम्ही 1080 मध्ये सुद्धा करू शकता, पण 4K ची क्वालिटी खूप अमेझिंग आहे. खरं तर हे मला माहिती नव्हतं, पण मला मुलांनीच सांगितलं की दीदी 4K मध्ये शूट करत जा, त्याने क्वालिटी खूप छान येते. आणि सिरियसली मी 4K मध्ये जेव्हापासून शूट करायला लागली आहे ना, तेव्हापासून क्वालिटी छान येते. नाहीतर काय होतं, आपण व्हिडिओ अपलोड करतो शूट, त्यावेळी क्वालिटी वेगळी असते, एडिटिंगच्या वेळी नंतर जेव्हा सेव्ह करतो तेव्हा क्वालिटी वेगळी असते, एक्सपोर्ट करताना वेगळी, आणि त्याच्यानंतर व्हिडिओ फायनली जेव्हा अपलोड होतो त्याच्यानंतरची क्वालिटी, या सगळ्या ह्याच्यामध्ये ना खूप फरक पडतो. पण जेव्हापासून मी 4K मध्ये शूट करते आहे ना, तेव्हापासून माझ्या व्हिडिओज व्यवस्थित म्हणजे क्वालिटीमध्ये एवढा जास्त काही फरक पडत नाहीये, सेम तसंच राहते आहे. आता मी तुम्हाला सांगते व्हिडिओ एडिट कसा करते त्याचं. कॅमेऱ्याच्या सेटिंग्स तर मी तुम्हाला सांगितले आणि तुम्हाला माहीतच असेल, जेव्हा उभा व्हिडिओ शूट करायचा असतो त्यावेळी व्हर्टिकल फ्रेममध्ये करायचा असतो, आणि ज्यावेळी यूट्यूबचा लॉंग व्हिडिओ शूट करायचा असतो त्यावेळी हॉरिझॉन्टल फ्रेममध्ये करायचा असतो. सो ते एक साहजिक आहे, मी तुम्हाला ते सांगितलं. आता मी तुम्हाला सांगते की मी व्हिडिओ एडिट कशी करते. तर मी तुम्हाला आता पूर्ण स्क्रीनवरच दाखवते आहे. सो मी ना इनशॉटमध्ये एडिटिंग करते. तुम्ही दुसऱ्या कुठल्या ॲप्लिकेशनमध्ये सुद्धा करू शकता. मी इनशॉटचं सांगते. तर न्यू करायचं, न्यू प्रोजेक्ट, आणि त्याच्यानंतर आपल्या ज्याही काही क्लिप्स आहेत ना त्या क्लिप्स ॲड करून घ्यायच्या. मी आत्ता माझ्याकडे ज्या क्लिप्स अवेलेबल आहे ना सध्याचं तुम्हाला त्याच्यामध्ये सांगते. सो क्लिप्स जेवढ्या आहेत तेवढ्या ॲड करून घ्यायच्या व्यवस्थित, आणि त्या ॲड केल्यानंतर मग ना असा काहीसा इंटरफेस येतो. सर्वात आधी तर तुम्हाला जर म्यूट करायच्या असतील क्लिप्स तर तुम्ही म्यूट करू शकता. जेव्हा मी व्हर्टिकल व्हिडिओ शूट करते ना त्यावेळी क्लिप्स म्यूट करते. व्यवस्थित सगळं बघून घ्यायचं. जिथे तुम्हाला कट करायचं आहे, तुम्हाला वाटत असेल की एखादा पोर्शन नको आहे, त्या ठिकाणी ना तुम्ही त्याला कट करू शकता. त्यासाठी ना स्प्लिटचं ऑप्शन येते इथे, ते ऑप्शनवर क्लिक करायचं आणि जेवढा पोर्शन कट करायचा आहे ना त्याच्या मागे पुढे स्प्लिट हा ऑप्शन करून तो पोर्शन डिलीट करायचा. डिलीटचं सुद्धा ऑप्शन इथे येतं. इन शॉर्ट खूप जास्त इझी आहे, त्याचा इंटरफेस खूप इझी आहे. सो तुम्ही तसं करू शकता. इथे भरपूर असे ऑप्शन दिलेले आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला सगळं इझिली लक्षात येऊन जातं. बघताय तुम्ही खूप सारे ऑप्शन आहे आणि बघितल्यानंतरच ऑप्शन्स लक्षात येऊन जातात. आता ना मी जे व्हिडिओ आहे तो माझा हॉरिझॉन्टल आहे. सो कॅनवा हे ऑप्शन येतं त्याच्यामध्ये, तिथे जायचं सर्वात पहिल्या नंबरचं, तिथे व्हर्टिकल हॉरिझॉन्टल दोन्ही तुम्ही करू शकता. त्यानंतर रेकॉर्ड्समध्ये जर गेलं ना तर असं आहे, जेव्हा आपल्याला आपला आवाज रेकॉर्ड करायचा असतो तेव्हा या ऑप्शनमध्ये जायचं असतं. डिलीट करण्यासाठी सुद्धा तिथे ऑप्शन आहे. त्यानंतर साईडला जर गेलं ना तर तिथे म्युझिक्स आहेत, जिथे तुम्ही इफेक्ट्ससुद्धा लावू शकता. एक एक इफेक्ट्स आहेत. आता त्यासाठी नेट ऑन पाहिजे इफेक्ट्स जर तुम्हाला डाउनलोड करायचे असतील तर, म्हणजे जे साऊंड्स आहेत म्युझिक ते डाउनलोड करण्याचे असते. तर भरपूर इथे आहे. माझं फेवरेट जे आहे ते मी इथे टाकलेलं आहे. तर असे खूप सारे ऑप्शन्स आहे. म्युझिक आहे जे तुम्ही इम्पोर्ट करू शकता. त्यासाठी तुम्हाला इथे म्युझिक इम्पोर्ट करण्याचं सुद्धा ऑप्शन आहे. तुम्ही जसं जसं एक ऑप्शनमध्ये जाल ना तसं तसं तुम्हाला लक्षात येऊन जाईल. म्युझिकला सुद्धा आपण स्प्लिट करू शकतो, मागे पुढे सुद्धा नेऊ शकतो. तर सर्व प्रकारच्या ॲडजस्टमेंट्स आहेत. पुढे गेलं तर स्टिकर ऑप्शन आहे, ज्याच्यामध्ये स्टिकर येतं. त्याच्यानंतर टेक्स्ट येतं. टेक्स्ट जर ॲड करायचं असतं टेक्स्टवर क्लिक करायचं, त्यानंतर जे टाईप करायचं आहे ते टाईप करायचं. साईडला कलरचे वगैरे ऑप्शन आहे, त्याच्यामध्ये टेक्स्ट, बॉर्डर वगैरे असे वेगवेगळे ऑप्शन्स आहेत. तुम्हाला टेक्स्टला कसं कस्टमाइज करायचं आहे ना ते तुमच्यावर आहे, तुम्ही त्याला कस्टमाइज करू शकता. किंवा त्यांच्याकडे जे टेक्स्टचे ऑप्शन रेडी आहे ना तुम्ही ते सुद्धा चूज करू शकता. तर इथे बघा, बॉर्डरसुद्धा चेंज करता येते, कलरसुद्धा चेंज करता येते, त्याला एडिटसुद्धा करता येतं. साईडला फॉन्टसुद्धा चेंज करता येतात. त्यानंतर आणखी साईडला ऑप्शन आहे, त्याच्यामध्ये बोल्ड, इटॅलिक, अंडरलाईन ते सुद्धा करता येतं. समजा एखादी कमांड तुम्ही दिली, बोल्ड केलेला आहे, त्याला नको आहे, तर परत बोल्डवर क्लिक करायचं, मग ते बोल्डसुद्धा निघून जातं. असं ह्याच्यामध्ये भरपूर ऑप्शन आहे. ते टेक्स्ट येताना तुम्हाला कुठलं ॲनिमेशन हवं आहे ते तुम्ही सिलेक्ट करू शकता. आता मी इनसाठी ना इथे ॲनिमेशन बघते आहे आणि आउटसाठी दुसरं ॲनिमेशन चूज करते आहे. सो ते तुम्हाला कसं दिसेल ना हे मी दाखवते. बघा, आता मी प्ले करते. इन करताना टेक्स्ट असा काहीसा आला आणि बाहेर जाताना टेक्स्ट म्हणजे गायब होताना तो असा काहीसा गायब झाला. तर त्याला तुम्ही ॲडजस्टमेंट करू शकता, लहान मोठं करू शकता, प्लेसमेंट त्याची चेंज करू शकता. त्यानंतर बाकी कॅप्शनचं सुद्धा ऑप्शन आहे, भरपूर आहेत. पण कॅप्शन आपल्या ब्लॉगमध्ये तरी यूट्यूबला ऑलरेडी येऊन जातात, त्याच्यामुळे मग द्यायची गरज पडत नाही. त्यानंतर आणखी एक स्टिकरचं हे ऑप्शन आहे, ज्याच्यामध्ये एखादा ऑब्जेक्ट जर तुम्हाला ब्लर करायचा असेल तर ते करू शकता. बघा, आता मी माझ्या
फेसवर नेलं आहे, त्याला ब्लर केलं आहे, त्याला वेगवेगळं ऑप्शन आहे ब्लर कशा टाईपमध्ये करायचं आहे. सो बघा हे असं काहीसं दिसतं मग. सो तुम्ही हे सुद्धा करू शकता. डिटेल नावाचं ऑप्शन आहे हे, त्यातून हे होतं. सो असं एक ऑप्शनमध्ये जात गेलं ना तर तुम्हाला एक गोष्टी समजायला लागतात. अशा यात भरपूर असे ऑप्शन्स आहेत. साईडला सुद्धा इफेक्ट्स आहे, त्याच्यामध्ये तुम्ही व्हिडिओला इफेक्ट देऊ शकता. व्हिडिओचं ऑटोमॅटिक झूम होतं, ऑटोमॅटिक झूम आउट होतं, लेफ्ट राईट होतं, हलतं. तर या सगळ्या गोष्टींचे इफेक्ट्स इथे अवेलेबल आहे. काही AI इफेक्टसुद्धा आहे. जसं बघा आता ऑटोमॅटिक बॉर्डर आलेली आहे व्हिडिओला, तर तुम्ही तेही करू शकता. पण जास्तच ज्यांना सिनेमॅटिक हवं आहे ना त्यांच्यासाठी हे छान आहे. पण माझी सिम्पली एडिटिंग असते, सो मी सिम्पली करते. त्यानंतर ना फिल्टर्ससुद्धा आहे. जर तुम्हाला फिल्टर द्यायचे असेल तर ॲडजस्टमेंट्स आहेत, कॉन्ट्रास्ट, त्यानंतर ब्राईटनेस वगैरे या सर्व गोष्टींची. सो तुम्ही तेही सुद्धा करू शकता. साईडला जे आहे ते PIPचं ऑप्शन आहे. आता तुम्हाला जर चालू व्हिडिओमध्ये एखादा फोटो किंवा व्हिडिओ ॲड करायचा असेल ना फ्रेममध्ये, ते करू शकता. बघा मी एक श्रेयाचा फोटो घेतलेला आहे, त्याला ॲड केलेला आहे मी. आता ना मला याचा बॅकग्राऊंड रिमूव्ह करायचं आहे. सो कटआउट हे ऑप्शन आहे. आधी तर आपण क्रॉप करून घेऊया. क्रॉपचं सुद्धा ऑप्शन आहे. त्यानंतर कटआउटचं ऑप्शन आहे. ऑटोमॅटिक कट झालेला आहे बॅकग्राऊंड. त्यानंतर तुम्हाला त्याला लहान मोठं करता येते, ॲडजस्ट करता येतं. त्यालासुद्धा तुम्ही ॲनिमेशन देऊ शकता, इफेक्ट देऊ शकता. त्यानंतर तुम्हाला ते येताना कसं हवं आहे, त्यांना जाताना कसं हवं आहे, हे सगळ्या गोष्टींचे तुम्ही इफेक्ट्स इथे टाकू शकता. सिम्पल आहे. इन शॉर्ट ॲप एडिटिंग खूप जास्त इझी होतं त्याच्यामधून. सो असे एक ऑप्शन आहे. तुम्हाला व्हिडिओ टाकायचा असेल ना PIP करून तर तुम्ही व्हिडिओसुद्धा टाकू शकता. बघा आता मी हा एक व्हिडिओ इथे ॲड केला. नसेल हवं तर त्याला तुम्ही डिलीटसुद्धा करू शकता. तर असे भरपूर ऑप्शन्स आहेत. व्हॉल्यूमसुद्धा तुम्ही कुठल्या याचा कमी जास्त करायचं असेल तर ते करू शकता. बाकी ॲनिमेशन्स आहेत व्हिडिओचे. खूप काही ऑप्शन्स आहेत. जसं तुम्ही एक ऑप्शनमध्ये जाल ना तसं तुम्हाला ते लक्षात येत जाईल. मी आता डिटेल जर तुम्हाला सांगितलं तर खूप जास्त हे होईल. व्हॉईस इफेक्ट आहेत व्हिडिओला. ते व्हॉईस इफेक्ट कसं दिसतं ना ते मी तुम्हाला आता सांगते. हेलो माय यूट्यूब फॅमिली. सो बघितलं तुम्ही असं व्हॉईस इफेक्टसुद्धा देऊ शकता तुम्ही. म्हणजे व्हिडिओमधला जो व्हॉईस आहे त्यांना लहान मुलाचा व्हॉईस देऊ शकता, फिमेलचा देऊ शकता, मेलचा देऊ शकता. असे खूप सारे व्हॉईस इफेक्टचे सुद्धा व्हिडिओज म्हणजे ऑप्शन्स अवेलेबल आहे. कुठला व्हिडिओ तुम्हाला घ्यायचा आहे, कुठला डिलीट करायचा आहे ते सुद्धा तुम्ही चूज करू शकता. रोटेट करायचं असेल तर ते सुद्धा करू शकता. डुप्लिकेटसुद्धा करू शकता एखाद्या व्हिडिओला. सो असे भरपूर ऑप्शन आहे. बघा मी आता डिलीट करत जाते. जी क्लिप नको आहे ते सिम्पली त्याच्यावर क्लिक करायचं आणि त्याला डिलीट करत जायचं. सो हे असे खूप सारे याच्यामध्ये ऑप्शन्स आहेत. प्रत्येक पूर्ण व्हिडिओ चेक करून घ्यायचा. आता शेवटी बघा लाईट गेलेली आहे, सो मला हा पोर्शन कट करायचा आहे. तर सिम्पली मी मला जिथून कट करायचं आहे ना तिथे जाते आणि तिथे स्प्लिट हा ऑप्शन करते. सो तिथून ते होऊन जातं. आता मी जे इंट्रो आणि जो व्हिडिओचा एंड स्क्रीन लावते ना ती कशी लावते ते सांगते. माझा हा एक व्हिडिओ बनलेला आहे. हा मला सुरुवातीला ॲड करायचा आहे. सो सुरुवातीला जाते मी व्हिडिओच्या आणि तिथे प्लस करते आणि जो एंडला करायचा आहे तो एंडला नेते. सो असं सुद्धा तुम्ही करू शकता. असा हा सिम्पली व्हिडिओ रेडी झालेला आहे. प्रत्येक व्हिडिओच्या क्लिपमध्ये जर तुम्हाला सॉफ्ट ट्रान्झिशन टाकायचं असेल ना तर तुम्ही ते सुद्धा करू शकता. सॉफ्ट ट्रान्झिशन टाकल्याने सुद्धा व्हिडिओ खूप छान दिसतो. जसं स्लाईड होते वगैरे या सगळ्या गोष्टी. सो असा काहीसा हा व्हिडिओ होतो. त्यानंतर इनशॉटचा लोगो आहे तो काढण्यासाठी सिम्पली त्याच्यावर क्लिक करायचा आणि ॲड प्ले करायची. ॲड प्ले झाल्यानंतर मग व्हिडिओ सेव्हमध्ये जायचं. मी तरी 4K मध्ये सेव्ह करते, 30 FPS आणि MP4. बाकी ज्या आहेत सेटिंग्स त्या अशाच्या अशा आहे. हा व्हिडिओ सेव्ह करून घ्यायचा. हा व्हिडिओ सेव्ह व्हायला थोडासा वेळ लागतो, जेवढा लॉंग आहे वगैरे असा काय ते. सो व्हिडिओ सेव्ह करून घ्यायचा. डाटा जर सुरू असेल ना तर वेळ लागतो, त्याच्यामुळे मी डाटा ऑफ करून घेतलेला आहे. मी खूप छोटीशी क्लिप तुम्हाला दाखवली त्याच्यामुळे एवढी फास्ट स्लो होती आहे, नाहीतर एवढा फास्ट सेव्ह होत नाही. जेवढा जास्त वेळ लागतो तेवढा जास्त वेळ लागतो. हे सेव्ह करून घ्यायचा. आता मी तुम्हाला शॉर्ट्स कसे एडिट करते ना मी इन्स्टाच्या रील ते सांगते. तर मी इथे क्लिप्स घेऊन घेतलेल्या आहे. नॉर्मली जसं आधी सांगितलं तशाच क्लिप्स इन्सर्ट करायच्या आणि याच्यामध्ये मला माझा आवाज टाकायचा असतो. सो सिम्पली मी म्यूट करते पूर्ण क्लिप्सला आणि रेकॉर्डमध्ये जाऊन माझा आवाज टाकते आणि त्याच्यानंतर त्या आवाजाचे ॲडजस्टमेंट करते. असा काहीसा आपला शॉर्ट्ससुद्धा रेडी होऊन जातो. तर बघा आता हे मी शॉर्ट्ससुद्धा सांगितले तुम्हाला, लाँग फॉर्मॅट व्हिडिओसुद्धा सांगितले. आता कधी ना हॉरिझॉन्टल फ्रेममध्ये आपल्याला व्हर्टिकल व्हिडिओ पाहिजे असतो. त्यावेळी सिम्पली पहिल्या ऑप्शनमध्ये जायचं आणि तुम्हाला आडवा करायचा असेल तर आडवा करायचा, उभा करायचा असेल तर उभा करायचा. अशा हे माझ्या शॉर्ट्सच्या मी क्लिप्स टाकलेल्या आहेत. याच्यामध्ये जर एखादी क्लिप दुसरी आली असेल तर तुम्ही त्याला डिलीटसुद्धा करू शकता आणि त्यानंतर यालासुद्धा सेव्ह करताना
सिम्पल तीच प्रोसेस आहे जी पहिल्या ह्याच्या वेळेस होती. सो यालाही सेव्ह करून घ्यायचं, जे प्रोजेक्ट नको आहे त्याला डिलीट करून घ्यायचं. असे हे सिम्पली सेव्ह झालेले आहे. आता मी तुम्हाला सांगते की याला अपलोड कसं करायचं. तर चला मी यूट्यूबला अपलोड करून दाखवते. सर्वात आधी तर मी हॉरिझॉन्टल व्हिडिओ तुम्हाला अपलोड करून दाखवते. प्लसचा आयकॉन आहे त्याच्यावर जायचं आणि त्याच्यानंतर व्हिडिओ, शॉर्ट्स वगैरे असे भरपूर ऑप्शन येतात. तर मी हॉरिझॉन्टल व्हिडिओ जो सेव्ह केलेला होता ना तो घेते. व्हिडिओ या ऑप्शनमध्ये जाऊन याला नेक्स्ट करायचं. याला नेक्स्ट केल्यानंतर थोडासा वेळ लागतो आणि त्यानंतर बाकी विजिबिलिटी वगैरे असते. पब्लिक करायचं असेल तर पब्लिक करायचं. थंबनेल आधी घेऊन घ्यायचा, जो प्रॉपर थंबनेलच्या साईजमध्येच पाहिजे. तर थंबनेल घेतल्यानंतर इथे त्यालासुद्धा सेव्ह करायचं. जे तुम्हाला टायटल टाकायचं आहे ते टायटल टाकून घ्यायचं. त्यानंतर विजिबिलिटीमध्ये जायचं. इथे अनलिस्टेडसुद्धा करू शकता, प्रायव्हेटसुद्धा करू शकता, शेड्यूलसुद्धा करू शकता. तर मी इथे शेड्यूल करून दाखवते आहे तुम्हाला एक व्हिडिओ. सो त्याला क्लिक करायचं. बाकी खाली काही ऑप्शन्स असतात ज्याच्यामध्ये जी डिटेल्स टाकायची आहे ती डिटेल्स टाकायची. वाचूनच ते खरं तर लक्षात येऊन जातं आणि त्याच्यानंतर अपलोड करायचं. सो असा काहीसा व्हिडिओ आता अपलोड होतोय. नेटचा थोडा इश्यू आहे त्याच्यामुळे स्लो दिसत असेल. तर असा काहीसा हा व्हिडिओ अपलोड होतो. याला ही स्क्रीन सुरू ठेवून त्याला अपलोड होऊ द्यायचा, म्हणजे हाय क्वालिटीमध्ये व्हिडिओ छान अपलोड होतो. 4Kच अपलोड होतो. तर हा अपलोड करताना थोडासा टायमिंग घेतो. तो आपल्याला त्याला त्याचा टायमिंग घेऊ द्यायचा आहे. आधी अपलोड होतो, प्रोसेस वगैरे या सर्व गोष्टी होतात. सो असा काहीसा यूट्यूबचा व्हिडिओ अपलोड करायचा असतो. शॉर्ट्स अपलोड करताना सुद्धा सिम्पली प्लसच्या आयकॉनवर क्लिक करून शॉर्ट्सचं ऑप्शन येतं, तिथून शॉर्ट्स अपलोड करायचा म्हणजे व्हर्टिकल व्हिडिओ. तर चला आता मी याला डिलीट करून देते, नाहीतर हा खरोखर अपलोड होईल. आता मी तुम्हाला सांगते की इन्स्टाला व्हिडिओ म्हणजे रील कशी अपलोड करायची. तर इथे सुद्धा प्लसचा आयकॉन आहे, तिथून सुद्धा तुम्ही करू शकता. स्टोरी, पोस्ट, लाईव्ह व्हिडिओ वगैरे काहीसुद्धा. पण मी तुम्हाला प्रोफाईलमधून सांगते. वर ऑप्शन आहे तिथून बघा एवढे सर्व ऑप्शन्स येतात. तुम्हाला जेही काही करायचं असेल सिम्पली व्हिडिओ क्लिक करायचं, त्याच्यानंतर नेक्स्ट करायचं. बाकी जी काही डिटेल्स टाकायची आहे ती सुद्धा बेसिक डिटेल्स आहे. इथूनही तुम्ही व्हिडिओला शेड्यूल करू शकता इन्स्टावरून सुद्धा. सो ते करायचं आणि बस नेक्स्ट करत जायचं. तुम्हाला सेव्ह करायचं असेल, ड्राफ्ट करायचं असेल, शेअर करायचं असेल तर तसंही करू शकता. आता मी तुम्हाला सांगते हाय क्वालिटीमध्ये जर करायचं असेल ना तर एडिट्समधून करायचं. एडिट्समधून इन्स्टाचे व्हिडिओज हाय क्वालिटीमध्ये होतात. सिम्पली एडिट्सला ओपन करायचं, प्लसचा आयकॉन आहे त्याच्यामधून गॅलरीमधून जो तुमचा व्हिडिओ आहे तो घ्यायचा. तुम्ही इथे सुद्धा इन्स्टाच्या ज्या रील्स आहेत त्या एडिट करू शकता. सेम इनशॉट सारखंच आहे, काहीच फरक नाही आहे. पण माझा एडिटेड होता सो सिम्पली मी तो व्हिडिओ घेतला आणि व्हिडिओ घेतल्यानंतर मी आता त्याला सेव्ह करते आहे. इथे सुद्धा खूप फास्ट सेव्ह होतं, पण नेट चालू असलं तर फारच छान असं. आणि त्याच्यानंतर डायरेक्टली इथून डाउनलोडचा सुद्धा ऑप्शन आहे. तर इथून डाउनलोडही करू शकता आणि डायरेक्ट इन्स्टाला शेअरसुद्धा करू शकता. बेसिक डिटेल्स टाकायचे आणि शेअर करायचा. सो असं काहीचं आहे अपलोड करण्याचं इन्स्टा आणि यूट्यूब दोन्हीही. सो मी तुम्हाला सांगितलं व्हिडिओ एडिट कसा करायचा, त्यानंतर व्हिडिओ अपलोड कसा करायचा ते सुद्धा सांगितलं. आता ना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे थंबनेल कसा बनवायचा, ज्याच्याबद्दल खूप जास्त प्रश्न असतात. सो सिम्पली मी तुम्हाला आता सांगते की थंबनेल कसा बनवायचा. सो थंबनेल बनवण्यासाठी ना मी इथे आधी तर आपला तो व्हिडिओ इनशॉटमध्येच ओपन करून घेते. व्हिडिओमधले जे एलिमेंट्स आपल्याला थंबनेलवर टाकायचे आहे ना मेन त्या एलिमेंट्सचा स्क्रीनशॉट काढून घ्यायचा. आता मी तुम्हाला इथे रफलीच सांगते त्याच्यामुळे मी कुठलंही घेते. स्क्रीनशॉट काढून घ्यायचा. त्याच्यानंतर जर तुम्ही गॅलरीमध्ये काही फोटोज काढून ठेवलेले असेल ना तर तुम्ही तिथले सुद्धा फोटोज घेऊ शकता. थंबनेलमध्ये तुम्हाला जेही काही टाकायचं असेल त्या सगळ्या गोष्टीचे आपल्याला फोटोज लागणार आहे. सो मी आता काही फोटो गॅलरीमधले घेते. आता रँडमली मी कुठलाही फोटो पिक करते. तर मी हा एक घेते आहे जो मी आत्ता काढलेला आहे, पण तो व्यवस्थित वाटत नाही आहे. सो काही व्हर्टिकल घेऊ शकता, काही हॉरिझॉन्टल घेऊ शकता. व्हिडिओमधून सुद्धा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता, असं नाही की इमेजच पाहिजे. सो बघा मी हा एक स्क्रीनशॉट घेतलेला आहे. त्यानंतर एक मी फोटो काढलेला आहे. सो हा फोटो मी ॲज इट इज घेते. तर इनशॉट ओपन करायचा आणि इनशॉट ओपन केल्यानंतर मी थंबनेलसुद्धा इनशॉटमध्येच बनवते बऱ्याचदा. बाकी पिक्सार्ट वगैरे तुम्ही यूज करू शकता. इमेजमध्ये जायचं. तिथे गेल्यानंतर आधी तर कॅनव्हासमधून 16:9 रेशो जो आहे तो घेऊन घ्यायचा, कारण थंबनेल याच साईजमध्ये पाहिजे. त्यानंतर PIP ऑप्शनमध्ये जाऊन एक इमेज घ्यायची. जी इमेज क्रॉप करायची आहे त्या इमेजला क्रॉप करायचा. आता मला ही इमेज बघा मी स्क्रीनशॉट लॉंग घेतलेला होता सो मी ती इमेज क्रॉप केली. त्याच्यानंतर त्याला ॲडजस्ट करून जिथेही तुम्हाला प्लेस करायचं आहे तिथे प्लेस करू शकता. आता जर एखाद्या कुठल्या इमेजचं तुम्हाला बॅकग्राऊंड रिमूव्ह करायचं असेल ना तर क्रोमवर जायचं, रिमूव्ह BG टाकायचं, त्याच्यामध्ये तो फोटो टाकून त्याचा बॅकग्राऊंड रिमूव्ह करून घ्यायचा आणि तो फोटो इथे इन्सर्ट करायचा आणि मग त्याला बाकी तुम्ही इफेक्ट्स वगैरे देऊन असं काय ते ॲडजस्ट करू शकता. बाकी यूट्यूबला भरपूर व्हिडिओज अवेलेबल आहे, तुम्ही तिथे सुद्धा बघू शकता. पण मी तरी अशी सिम्पल वेणीच करायची स्टार्टिंगला तरी. आता सुद्धा मी बऱ्यापैकी जसं जसं लक्षात येते तसं करत जाते. तर मी इथे काही फोटोज इन्सर्ट केलेले आहे. तुम्हाला फोटोचा कुठला पोर्शन नको आहे तो आतमध्ये दाबू शकता तुम्ही, जसा मी पुढचा पोर्शन दाबलेला आहे. त्याच्यानंतर मी आणखी एक स्क्रीनशॉट घेते
जो उभा आहे पण मला त्याची तेवढी गरज नाही आहे, जो मी त्याला क्रॉप करून घेते. तुम्ही फ्री साईजमध्ये क्रॉप करू शकता किंवा 16:90नेही क्रॉप करू शकता. आता मला हाही असा वाटतो की खूप जास्त झालेला आहे, त्याच्यामुळे मी याला परत क्रॉप करते. पण आता मात्र 16:9 हा रेशो सिलेक्ट झालेला आहे, त्याच्यामुळे परत फ्री साईजमध्ये जायचं आणि तिथून क्रॉप करायचं. क्रॉपचे सुद्धा ऑप्शन इथे भरपूर अवेलेबल आहे. जसं जसं तुम्ही करत जाल तसं तसं तुम्हाला ते लक्षात येईलच. सो मी इथे आता व्यवस्थित ते क्रॉप करून घेतलेलं आहे. मला अगदी थोडासाच पोर्शन पाहिजे, सो मी थोडासाच पोर्शन घेतलेला आहे आणि त्याची सुद्धा प्लेसमेंट मी व्यवस्थित करते. कधी कधी टायटल एकच असतं, अशा वेळी आपल्याला खूप इझी जातं. प्रत्येक जर फोटोचे वेगवेगळे टायटल असतील तर तुम्हाला ते टायटल सिम्पली टेक्स्टमध्ये जाऊन लिहायचे आहे आणि त्या फोटोवर प्लेस करायचे आहे. बाकी तुम्ही त्याचा बॅकग्राऊंड कलर वगैरे हे सगळं चेंज करू शकता. त्याला छोटं मोठं करायचं आहे ते सुद्धा करू शकता. बघा मी एक टेक्स्ट लिहिलेला आहे आणि आता मला ॲरो ॲड करायचा आहे. जो ॲरो मी टेक्स्टमधूनच म्हणजे जे आपले स्टिकर्स असतात ना कीबोर्डला, तिथूनच करते. माझं जे कीबोर्ड आहे ते गुगलचं कीबोर्ड आहे, ओरिजिनल आयफोनचं नाही आहे, कारण मला गुगलच्या कीबोर्डने सोपं जाते आधीपासनं, त्याच्यामुळे मी तो इन्स्टॉल केलेला आहे ॲप. बघा आता स्टिकरची सुद्धा प्लेसमेंट मी व्यवस्थित दिलेली आहे, त्याला जिथे ठेवायचं तिथे, आणि झालं. याला सुद्धा सिम्पली सेव्ह करून घ्यायचं. हे डायरेक्ट सेव्ह होतं. शूट कशी करते, एडिट कशी करते, थंबनेल कसा बनवते, हे सगळं माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे. आणि आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे ट्रायपॉडचं तर सांगितलं मी तुम्हाला, माईकचं सांगायचं राहिलेलं आहे, जो मी आता अटॅच केलेला आहे. तसं तर तुम्ही जर सुरुवात करणार असाल तर तुम्हाला फक्त बेसिक ट्रायपॉडची आणि कुठल्याही एका फोनची गरज आहे. मी सुद्धा सुरुवातीला तसंच केलेलं होतं. ट्रायपॉड तरी लागतोच, कारण कशावरही मोबाईल ठेवून म्हणायला सोपं आहे पण ते करायला खूप कठीण जातं. आणि जर व्हॉइसमध्ये क्लॅरिटी पाहिजे असेल तर मग माईक खूप आवश्यक आहे. तर तुम्हाला आता मी माईकबद्दल सांगते. सो माझ्याकडे हा माईक आहे, मी आता अटॅच केलेला आहे आणि याचा कनेक्टर एक मोबाईलला लावलेला आहे, त्याच्यामुळे मी तुम्हाला असंच दाखवते. हे जे कनेक्टर आहे ना, हे आपल्याला मोबाईलला लावायचं असतं. सी टाईप येतं हे, जे बघा मोबाईलला इथे लावायचं. आणि हा जो माईक आहे तो इथे अटॅच केलेला आहे मी, जो खूप छान शॉलर, जो खूप छान क्लिप सोबत येतो बघा. याला सिम्पली असं अटॅच करून द्यायचा. क्लिअरिटी वगैरे खूप छान आहे आणि 50 मीटरपर्यंत हे कनेक्ट होऊ शकतं. आवाज सुद्धा खूप छान आहे. आता याच्यामध्ये काय काय मिळतं ना ते मी तुम्हाला सांगते. हा मी खूप अफोर्डेबल प्राइसला घेतलेला होता. मी याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. याच्यामध्ये ना हे बघा एवढं सर्व येतं. हे सगळे कनेक्टरच आहेत. हे लॅपटॉपला कनेक्ट करायचं असेल तर त्याच्यासाठी आहे. हे जे आहे ते आयफोनसाठी आहे, OnePlus आयफोनसाठी वगैरे. आणि हे जे आहे हे साध्या याचं आहे, सी टाईप नसून. आता सी टाईप मी माझ्याला ऑलरेडी कनेक्ट केलेलं आहे. मी तुम्हाला ते काढून फॅन बंद करून दाखवते. बघा आता मी हे काढल्यानंतर आवाजाचा फरक तुम्हाला इन्स्टंटली लक्षात येतोय. हे बटन सुरू बंद करायचं, याच्या मागे बटन येतं बघा. आता हा सुरू आहे पण आवाज तुम्हाला माईकचा येणार नाही अजिबात. बघा इथून बटन बंद करायचं, सो हे असं काहीसं बंद होतं. आता हे पूर्णपणे बंद झालेलं आहे. आणि हे बघा हे कनेक्टर आहे सी टाईप, जे मी माझ्या मोबाईलला लावलं. तुमचा जर मोबाईल साधा असेल ना तर त्याला तुम्ही असं कनेक्ट करू शकता. बघा हे कनेक्टर ह्याच्यामध्ये लावायचं आणि हे साधा मोबाईलला कनेक्ट होतं असं काहीसं. सो अशा याच्यामध्ये वेगवेगळे अटॅचमेंट्स दिलेले आहेत. आता जनरली सी टाईपच बघताय तुम्ही, फॅन बंद केल्यावर मला घाम किती येतो. जनरली सी टाईपच असतात सर्वांचे मोबाईल, सो सी टाईप याला लागून जातं. मी सुद्धा सी टाईपच लावलेला आहे आणि माझा मोबाईल वगैरे यांनी अजिबात खराब केला नाही, खूप चांगल्या क्वालिटीचा आहे. माईक सुद्धा खूप चांगल्या क्वालिटीचा आहे. सो येस, तुम्हाला या बेसिक गोष्टी लागतील. सो येस, याच बेसिक गोष्टी आहेत, बाकी तर काही नाही आहे. मी तुम्हाला एकदम सिम्पल एडिटिंग सांगितली. तुम्हाला जर आणखी जास्त डिटेलमध्ये एडिटिंग शिकायची असेल ना तर यूट्यूबला भरपूर व्हिडिओज अवेलेबल आहे, तुम्ही तिथून शिकू शकता. थंबनेल कसा बनवायचा हे सुद्धा यूट्यूबला व्हिडिओ आहे. मी एक तुम्हाला बेसिक मी कसं करते ना असं हे सांगितलेलं आहे, कारण याच्यावर सुद्धा मला बरेच प्रश्न होते की व्हिडिओ शूट कसा करायचा, एडिट कसा करायचा, अपलोड कसा करायचा ते सांग. सो मी तुम्हाला ते सगळं सांगितलेलं आहे. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ युजफुल वाटला असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ थोडा जरी युजफुल वाटला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला जर आणखी काही माहिती करून घ्यायचं असेल ना तर ते सुद्धा मला सांगा, मी नक्कीच ते तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करेल. सो असा होता माझा आजचा हा व्हिडिओ. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ एंडपर्यंत बघण्यासाठी थँक्यू सो मच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर अँड थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.